नमस्कार मंडळी. तर आता आपण आहोत गिली त्रवांगन या इंडोनेशियामधल्या एका आयलंडवरती. जसं बाली हे एक इंडोनेशियामधलं आयलंड आहे, तशी इथे बरीच आयलंड आहेत आणि त्यातलंच गिली त्रवांगन हे एक आयलंड आहे. जर तुम्ही बघाल तर गिली त्रवांगन, गिली मेनो आणि गिली एअर ही 3 आयलंड तुम्हाला एका रेषेत दिसतील. पुढचे काही दिवस आपण गिली त्रवांगन या आयलंडवरती आहोत आणि या आयलंडला पार्टी आयलंड असं म्हटलं जातं. आणि विशेष म्हणजे या आयलंडवरती गाड्या अलाउड नाही आहेत, म्हणजे कार, रिक्षा अशा तुम्हाला गाड्या दिसणार नाही. ते इथे घोडागाडी, इलेक्ट्रिक स्कूटर आणि सायकल मिळतील. त्यामुळेच पुढचे काही दिवस मस्त शांततेत आणि या आयलंडवरती आम्ही खूप मजेत घालवणार आहोत. आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही गिलीमध्ये म्हणजेच मी इंडोनेशियामध्ये स्कुबा डायव्हिंग करायला चालले. सकाळचे वाजलेत 7 आणि वी आर ऑलमोस्ट रेडी. आता कुणाल रेडी होतोय आणि मग आम्ही जातोय स्कुबा डायव्हिंगला. पण आता इथे शूट करण्यासाठी कोणीच नाही आहे माझ्यासोबत. म्हणजे जसं मी आधी स्कुबा डायव्हिंगचं शूट केलं ते तर तारकर्लीला होतं, पण इकडे आल्यानंतर इकडच्या पाण्यात स्कुबा डायव्हिंग करण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच असणार आहे. पण भीती थोडीशी हीच वाटते की त्यांना एकतर आपली भाषा कळत नाही. स्कुबा डायव्हिंगची काही लँग्वेज ती साईन लँग्वेज असते, पण मी बघितलं की ते बोटवरनं उड्या पिड्या मारायला सांगतात, जे काय मला जमण्यासारखं नाही. कारण तिथे जे होते सगळे ते माझ्या ओळखीचे होते, त्याच्यामुळे विश्वास होता की वाचवतील इथे, काय माहिती. म्हणजे पोहता येत नाही त्यामुळे भीती वाटते. पण हो, आमच्या गाड्या रेडी आहेत, दाखवू का मी तुम्हाला आमच्या गाड्या. आता ज्या आयलंडवरती आम्ही आहोत ते व्हेकल फ्री आयलंड आहे. सो इथे छोट्याशा इलेक्ट्रिकवाल्या त्या बाईक्स आहेत आणि सायकल आहेत आणि घोडागाडीने तुम्हाला यायला लागतं. तर त्यांचा हॉर्स कार ऐकताना ऑस्कर वाटतं, काय मला कन्फ्युजन झालं. ते म्हणाले की यू विल गेट ऑस्कर. म्हटलं मला का मिळतोय ऑस्कर. त्या हॉर्स कारने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि मग हे आयलंड पूर्ण फिरू शकता. आता आयलंड आम्ही संध्याकाळी फिरणार आहोत. आता स्कुबा डायव्हिंग करून येऊन दुपारी झोपणार, कारण म्हणजे रात्री अजिबातच झोप झाली नाही. मला का माहिती ते झोपच लागली नाही. असं आवाज येत होते पालींचेच वाटतं, ते पाली ओरडतात इकडच्या अशा करा कर कर. चलो माझी सायकल मी चालवणार. 1551 लक्षात ठेव, एकच चेंज करतोय, शेवटचा 1 चेंज करतोय. हां कोणाला भीती वाटते खरं सांग. आता वाटत होती कुणाला. कॅमेरा चालू करायला गेले. तुला वाटते मी कुठं घाबरतो वाटते? तुला वाटते खरं सांग, दाखवत नसेल तर. मला नाही वाटत. मला थोडीशी वाटते. वाघ बस वाघ. तिथे तो माणूस असेलच ना, बरोबर, तो काढेल बाहेर आपल्याला. काय झालं तो मी म्हणते दुसऱ्या कुठल्या, आता पॅराग्लायडिंगला कसं कनेक्टेड असतो, तो इकडे कनेक्टेड नसतो. अरे पण ते पकडता पकडून मग ठीक आहे. आणि त्याला वाटला सोडावा आणि यावं स्वतः वरती. मग चल नाही बघितलंय त्याच्यात तो बोलतो त्याची सुहागरात असते, लग्न होतं, बेडवरती जातात आणि त्यांचं काहीतरी क्रिकेट मॅच असते म्हणून ते झोपायचा प्रयत्न आहे ना. बोलतात ॲसिडिटी झाली. तो बोलतो, ती पण बोलते ॲसिडिटी झाली. ते हां ॲसिडिटी झाली आणि पूर्ण बेडवर सगळी उलटी कसं वाटेल ना ते, म्हणजे झोपूया. त्याच्या बाजूने काही कलरफुल आलं तर घाबरू नका. तसं ना त्या कुठल्या जपानच्या इथे वेलची उलटी विकतात, तसे आपल्या माझी उलटी महाग आणि चल नाही यार, अर्धा तास सायकल चालवायची, अर्धा तास महाग. औषधी अजूनच विचित्र कर ना. म्हणजे ब्रेड खायचं आणि म्हणायचं प्रोटीन खाल्लं, किंवा जंक खायचं म्हणायचं प्रोटीन आहे ह्याच्यामध्ये. वड्यामध्ये प्रोटीन आहे, माहिती आहे. बरोबर, वडापावचा वडा इज प्रोटीन आणि पाव इज डबल प्रोटीन. चला आता
माझ्या या सायकलचा नंबर मी विसरलेली आहे, पण हाच आहे पहिला वाला. अशा प्रकारे अर्धा तास आम्ही सायकल चालवली आणि बऱ्याच दिवसानंतर सायकल चालवली. आम्ही आता आहोत गिली आयलंडवरती आणि आम्ही चाललोय स्कुबा डायव्हिंगच्या ट्रेनिंग सेंटरला. कोणत्याही स्कुबा डायव्हिंगला जाताना तुमच्याकडनं हा फॉर्म भरून घेतला जातो. जसं तुम्ही जर तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग करत असाल तर MTDCच्या स्कुबा डायव्हिंगमध्ये ही सेम प्रोसिजर फॉलो होते. ट्रेनिंगच्या अगोदर तुमच्याकडनं सह्या करून घेतल्या जातात आणि ज्यामध्ये लिहिलेलं असतं की काही झालं तरी जबाबदारी आमची नाही असं वाला सुद्धा, आणि तुमची हेल्थ कशी आहे त्याबद्दल तुमच्याकडनं डिक्लेरेशन घेतलं जातं. पेपर Anyone have been tried scuba diving before? Every 10 meters, we're gonna get a lot more blood pressure. That means every time you go down, you have more and more pressure. Especially from 0 meter to 10 meters, this is the bigger chance pressure. Like now, on the surface, and then when you start go down, the bigger pressure chance. That's why we have to release the pressure or put pressure from our airspace. कुणालचा घाबरलेला चेहरा. कसं वाटतंय अजिंक्य, घाबरलायस? घाबरलं मला पाण्याची प्रचंड भीती. मला पण वाटतंय. कुठे तुला पोहता येत नाही म्हणून नाही, तेव्हा येतच नव्हतं, आता येतो तरी म्हणून त्यामुळे बोललास ना तुम्ही. पण जिथे इन्स्ट्रक्टर्स आहेत बरोबर, यांचा एवढासाच पूल आहे. आमच्या तारकर्लीला 25 कितीतरी मीटर काय ते 25 फूट खोल असा पूल आहे. हा छोटासाच पूल आहे का यांचा? 25 फूट असेल. 25 फूट हो 25 फूट मीटर नसेल. आता आम्ही चालू आहे ट्रेनिंगसाठी, आणि ट्रेनिंगसाठी शूट करण्यासाठी इथे माझ्यासोबत कोणी नाही आहे, त्यामुळे ट्रेनिंग करून आल्यानंतरच आपण बोलू. What was your experience? You guys are really good student. Make our instructors really helpful. So I would love to have a student like you guys every time. हे पण तू तारकर्लीचं स्कुबा डायव्हिंग करून बघ, तुला आता इथे प्रेशर काहीच जाणवलेला नाहीये जो तुला समुद्रात जाणवणार. तारकर्लीच्या स्कुबा डायव्हिंग मध्ये ते खाली नेऊन तुला प्रेशरचं खूप हे करून देतात, तुझ्या कानांना काय प्रेशर येणार, आणि तो स्विमिंग पूलमध्ये जास्त येतो आणि खरं तर समुद्रात कमी येतो. पण ऑलरेडी तू प्रिपेअर असतोस की एवढा माझ्या कानांना प्रेशर येणार आहे. हे ते इथे नाही करून घेत आहे. इथे ते फास्ट एवढंच केलं. चुकलाय म्हणून ना. मी बघतच नाहीये काही. ते त्यांनी निघालं तर ह्याच्यासाठी शिकवलंय, निघतच नाही ते. म्हणणं काय आहे की वी हॅव टू स्विम क्लोज टू इच अदर. मग आता समज कोणाच्या हाताने हिचं निघालं, फॉर एक्झाम्पल माझं निघालं, तर ते परत लावता आलं पाहिजे. त्यासाठी तो हातवारा होता. कुणाला 3 अटेम्प्ट लागले त्याच्यासाठी. मला असं वाटलं पहिले ते इकडे जाईपर्यंत वेळ जाईल, नंतर मला कळलं की डायरेक्टली. आणि म्हणणं काय की थोडंसं आहे ना राईटला टिल्ट व्हायचं, म्हणजे ते गेज आहे ना बॉडी बाहेर येतं, नाहीतर ते बॅगी त्या सिलेंडरच्या मागे जाईल. माझा येल्लो पण नव्हता इथं. बोललो नंतर त्यांनी तो राऊंड केला. मी केलंच नाही. श्वास बंद ठेवायचा. अगं नाही सांगितलं त्यांनी, डू नॉट होल्ड युअर ब्रेथ. जास्त वेळ नाही ना. मी पटकन घेतलं. नाही ती गेज नसताना नाही म्हणते, गेज असताना म्हणते ती माउथ ब्रीथिंग. श्वास मिळत नाही म्हणून पॅनिक होऊ शकतो. हो कंटिन्युअस ठेवायचं. ओके. ए माझं हे नाही
So in 11, we start to do the briefing for you guys to make sure everything's okay. To remind you all of that part, all this kind of stuff like that. All the skill that you just learned on the pool, you wouldn't do it in the ocean. Especially mass clearing. For mass clearing, well, you're definitely going to do it because you're going to surround the water, and then you're always going to fill this water inside your mouth. Any questions? No. Yeah. 50 मीटर खाली जायला लागणार तुला, ज्याने एअर प्रेशर वाढत जाणार. हे तसं नॉर्मली आहे ना 70, 80, 100 मीटर नॉर्मली चालत होतं. प्लीज. होईल कुणाल. मी समुद्रातून म्हणजे आता मला जर समज वरली सिलिंग वरून जायचंय, मी समुद्रातून जाईन आता. अच्छा, तर मी शिकलोय ना. एवढासा करून एवढं बोलतोय. But when we go into the ocean, are we directly going to the deep or first shallow? We're going to go always shallow. We have lines to go down. First shallow. So on the boat, there's a line to help you go down to the ground, so like maybe 3 to 4 meters. And then when we at the surface, and then everyone's like maybe 2 and 3 to go down with the line to help you descend. And then we're gonna stay for like 4 to 5 meters on sandy bottom. And then first of all we do to make sure everyone's okay. Make sure you're gonna do equalize stuff like that. Everything's good, muscle clearing fine, ears problem, good. And then we're gonna take photos and videos. Photos, videos done, okay, and then we're gonna continue. And go more down. Go more down. What is the maximum depth? 120 meters. So we are going No, I was 120. kidding. 12 meters. It's only 12 meters. The air pressure will go on a toss. Sorry? The air pressure will go on a toss for 120 No, the meters. maximum that I go is like only 60 meters. So You have when? yeah, 60 meters. it's okay. Our body's made of water, so it doesn't change anything, but it does like pressure thing only. So right now, feel free to grab a cup of tea or coffee in the shop, and then wait for like 11 o'clock, and then we just start digging. Okay. Are you happy to stay here? I'm gonna leave you. गरम बरं मस्त ऊन आहे. यांच्या ह्याच्यात खूप छान कोरल्स वगैरे दिसणार. कम्पॅरेटिव्ह देवबाग. आपण इथे आहोत आणि आपण इथे करणार आहोत स्कुबा डायव्हिंग. गिली त्रावंगन, दॅट मीन्स गिलिटी. हियर वी आर. सो हे बघ, शॅलो डीप इकडे ह्या साईडला. सो आपण ह्या आयलंड वरती आहोत. कुणाल, केळ्यात काय असतं? प्रोटीन. त्याच्यामुळे अरे तू एकदा ब्लॉग मध्ये पण बोलला होतास केळ्यात प्रोटीन असतं, केळी खात जा. तेव्हा लोक पण म्हणतात केळ्यात प्रोटीन. नव्हती बोललेले कमेंट्स आले होते. हे पुन्हा मिसकन्सेप्शन एकदम फिक्स करायची. अरे तू नेहमीच सांग केळी खा, केळ्यात प्रोटीन असतं. आता केळ्यापासून मी प्रोटीन पावडर बनवणार. तू काय कामधंदे नाहीत का तुला? देणार आहे केळ प्रोटीन. सिंधू उद्योगची आपण यांना विचारूया. केळ्याचे वेपर सिंधू उद्योगचे केळ्याचे. माझं जर पंजामध्ये काय आलं जखम तुझ्यासाठी एक निमो घेऊन येतो आज. कोणाला जखम तू वाघ असशील तर तू खाऊन टाकशील ना. हिने टाकलेलं ना काल वाळ त्याच्यातला अंडर वॉटर छोटा बदका. काल माझं पटकन हे बसलं हात असं त्याच्या तोंडावर आणि फाटलं त्याचं. जखमी. तुम्ही करता काय नक्की मला समजत नाही. अरे राहतो कोपरं लागतंय. अरे मी मोबाईल वर होते. अरे ही ब्लॉग हे करत होती, कंटाळलो तेच बघून मला चालू. आणि व्हिडिओ कॉलवर परत बोलली बहिणीसोबत 20-25 मिनिटं बोलली. कंटाळा आला. मग यायचं आमच्या रूम मध्ये. अरे मी तिला बोल तू जा, म्हणजे तुमच्या दोघांचे पण ठरलं जेव्हा असं अनाऊन्स केलं त्याच्यानंतर घ्यायला लागले व्लॉग मध्ये असं. आणि इकडून चालू केलं ना मी असं वगैरे करायचं. म्हणजे मला ते सवय नाही ना त्याला. आता मी बोलायला लागलो, नाहीतर मला असं विचित्र वाटायचं. मला सवय, पण मी ते पैसे घेतो ना बोलायचं कॅमेऱ्यावर, त्यामुळे इझिली नाही. आणि बोलायला लागलं तर काय बोलायला
केळ्यात प्रोटीन बोला. केळ्यात प्रोटीन. केळ्यात प्रोटीन, अजून अंडे घाटकोपर तो अंधेरी 5 मिनिटं. 5 मिनिटं करेक्ट. अजून काय बाली टू पनवेल एक सव्वा अंडर वॉटर ना फक्त अंडर वॉटर. आम्ही आजकाल ते पाण्यात असतो ना. आता मला एक मिक्स करायचं याच्याकडे, आम्ही दोघं जाऊन येणार. अंडर वॉटर. अंडर वॉटर पटकन जाऊन एक मिक्स करू आणि परत येऊ. म्हणजे आधी जायचं की उद्या सकाळी. रात्री काम नाही करत मी. रात्री नाही ना घरा, मग लगेच येऊ ना. Putting the dough. Me, Samsul and Sarah is going to check how much air you have every 5 to 10 minutes. Make sure you have a really good air retention. Okay? If one of you have like 70 or 60 bars of the water, and then we're going to go stand nicely to the surface. We might gonna see some cool stuff in the water. Okay? We might see some turtle, clownfish, alright? Maybe angelfish, maybe baby sharks. Oh. Okay, we might get to see some maybe barracuda in the water. We might get to see some lionfish, scorpionfish, and then there's so many fishes in the ocean. Here, especially on this island, we have like 21,000 different kind of fishes, which is you can see a lot of things. There's small fishes, there's so many marine life. As long as you just like do not touch anything in the water, we're good. Okay? And then in the end of the dive, okay, maybe if you want to take a photos as well, the fish gonna take a photos. I'm gonna trust with taking cameras in the water. I'm gonna take photos of you guys. Videos. Most of the time I do is taking videos here. First of all, we have to do, we're gonna pray. For next we need to come in back safe before and after the dive. Second, do you see the cameras over there? Then we need to take photos first. Thank you for making it so serious. अरे ते आणणार. अरे ते आणणार. असं थोडी असतं. आता चाललोय निमो शोधायला. खरं तर मला निमो शोधण्यासाठीच मी इकडे बालीला आलोय, अंकितासाठी निमो घेऊन येण्यासाठी. बाकी माझा काही उद्देश नाही. हां, बाकी माझा काहीच उद्देश नाही आहे. निमो शोधणं हाच माझा एकमेव उद्देश आहे. मी खूप एक्सायटेड आहे. पण काही म्हणा, कातकर्लीला जे स्कुबा डायव्हिंग होतं त्यामध्ये खूप छान शिकवतो सूरज. आणि म्हणजे मी इथे आल्यानंतर बघितलं यांचं ट्रेनिंग आणि सूरजचं आणि ट्रेनिंग याच्यामध्ये खूप फरक आहे. ऑफकोर्स इकडच्या पाण्याची हे वेगळी आहे. इथलं पाणी खूप क्लिअर आहे, जेवढं देवबागला नाही मिळत. चप्पल आधीच काढ, म्हणजे बरं आहे ना चढायला. खूप क्लिअर आहे यांचं पाणी. काचेच्या ग्लास मध्ये पाणी बघितलं. सिलेंडर आणि हे ठेवायला चांगलं आहे. सिलेंडर आणि मागे I get noise. तर हे पिंक कलरची आउटफिट घातलेली आहे सारा आणि त्याच्यासोबत आहे कुणाल. कारण कुणाल खूप घाबरला होता, तर मी शेवटपर्यंत त्याने साराला काही सोडलं नाही. सारा सोबतच तो स्कुबा डायव्हिंग करत होता.
पण खरं तर स्कुबा डायव्हिंगला खूप घाबरायचे, पाण्याला तर मी घाबरायचे, पण मी स्कुबा डायव्हिंग आधी केलं होतं त्याच्यामुळे माझी भीती थोडी कमी होती. पण कुणालची भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसतेच आहे. त्याला शोधून शोधून ओढून मला फोटोसाठी घ्यावं लागत होतं. तर फायनली मला तो समोर दिसला तर मी त्याचा हात पकडून त्याला ओढून बाजूला घेतलं की एक फोटो तर घेऊया यार. आता जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते कासव खूप छोटं होतं, पण खूप मोठं कासव आमच्या डोळ्यासमोरून जाताना वगैरे आम्ही बघितलंय. तेव्हा कॅमेरामन आमच्यासोबत नव्हता त्यामुळे ते शूट होऊ शकलं नाही. पण हा एक्सपिरियन्स खूप भारी होता, कारण एवढी पाण्याची क्लॅरिटी जी आहे ती आपल्या इथे मिळत नाही. पण जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करायचं असेल मुंबई पुण्याच्या आसपास किंवा तुम्ही कुठेही जवळपास राहत असाल तर तारकर्लीला जे पॅडी अप्रूव्ड स्कुबा डायव्हिंग सेंटर आहे, म्हणजेच इस्डा, त्याला फुल फॉर्म असा आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट्स, तिथे जाऊन नक्की ते स्कुबा डायव्हिंग करा. कारण त्यामध्ये पण सेम होतं की तुम्हाला आधी ट्रेनिंग सेशन दिलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला समुद्रात घेऊन जातात. मी तर ठरवलं आहे, कारण आम्ही तर असेच ट्रॅव्हल करत राहणार आहोत, त्यामुळे डाईव्ह मास्टरचा कोर्स मला करायचाच आहे. आणि तो कोर्स करण्यासाठी मी तर ऑक्टोबरमध्ये तारकर्लीला घरी जाईन. मस्त 6-7 दिवसाचा वगैरे तो कोर्स आहे. तो कोर्स मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे, जेणेकरून मला बाकीच्या देशामध्ये गेल्यानंतर मी डाईव्ह मास्टर असल्यामुळे मला मस्त एन्जॉय करता येईल. मला सुरुवातीला खूप इश्यूज नाही खाली येतात, ते सगळ्यांनाच होतात ते नाकाचं ना. खाली गेलं माझा मोबाईल घेतला मी असा खाली जातो, तो इथून पाणी जातो, तो मला पाणी त्याला कोणाला फ्रीज करतात, तो मी 3 वेळा वर आलो खाली जाऊन. मग तो मला सरळ तोंड खाली नकोय मला व्यावचं नाही वाटत आहे. तू एकटाच होता आणि त्याने ऑगस्टने मला मध्ये फोन दिला, मी फोन रेकॉर्डिंग करत होते खाली. कसा होता एक्सपिरियन्स? बघ त्याला सप्टेंबर म्हणून हाक मारतोय. आता झाला ऑगस्ट, तिकडून येऊन सप्टेंबर झाला. व्हॉट इज युअर नेम इन सप्टेंबर? आणि हिला सर्वात पहिल्यांदा ऑगस्ट तुम्हाला दोघांना असं गावभर फिरवतो. गावभर म्हणजे पूर्ण वेळ त्यांना फिरवलं आपल्याला. मला तो हा होता सॅमसंग होता आणि मला ती सारा होता. कारण का मी खालीच येत नव्हतो, कारण का मी खाली येऊन वर येत होतो, कारण का नाकातच पाणी जातो. आम्ही खूप फिरलो. काय झालं सांगतो बघ, ह्या दोघींना प्रॉपर धरलेलं, त्याच्यामुळे मी बोलत होतो ही जर मला सोडून गेली तर मी काय करू. मी बोललो पहिले तुझा हात धरला, बोललो सोडून इथंच बोललो. मला ते मास्क मध्ये पाणी जात होतं ना, म्हणून तो सॅमसंग धरून खाली घेऊन गेला.
आणि एकदा मी सेटल झालो ऐक ना एवढं सगळं एवढं सगळं म्हणजे ना खाली जायचं कारण हे अरे ते नेतच नाहीत वरती प्रत्येक ठिकाणी ते सांगतात प्रेशर रिलीज करा होडा पहिल्या 10 मिनिटात ते सगळ्यांना आयुष्यात सॉरी बिरी बोलून बोललो आईला आता मला बोललास तुला नाही बोललो मला बोललास का माझा तुला बोललो मला बोललास सॉरी बोललो विचारना सगळ्यांना आठवलं बोललो आता आपलं काय खरं नाही विषय क्लोज आहे आपला पण मला कधी बोललास तुझा आपला काय आपला विषय सॉर्टेड असतो ना तिथल्या तिथं सगळं जे बाकी घरच्या मला सॉरी बोलला सर तो बघ इथेच उतरायचंय चक्कर मारली बाहेर नाही पण अरे हा इथे आलोय ओके बेंटँग वाल्या ठिकाणी आलोय चल हे बघ कुठे सगळे पॅकेजिंग पुठ्ठे प्लास्टिक सगळं घेऊन जाते ट्रेनिंग घेऊन जेव्हा तुम्ही स्कुबा डायव्हिंग करता तेव्हा त्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो आणि तो मी खूप आधी घेतला होता तारकर्लीच्या स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि तिथे जे शिकवतात ते सगळेच म्हणजे अंतोन असेल आणि तिथले मॅनेजर सूरज भोसले यांनी खूप छान शिकवलं होतं म्हणून मी त्यांना कॉल केला तुमच्या इतकं बेस्ट कोणी नाही शिकवत हां हां खरंच सांगतोय म्हणजे मी यांना ताच एक्सप्लेन केलंय की म्हणजे तुम्ही नेक्स्ट लेवल शिकवतास जगा दाखवतास ओढून काढल्यासारखे पण आधी केलेलं होतं त्याच्यामुळे बरा पण पूल यांच्याकडे बारकोसं स्विमिंग पूल असं मोठं नाही आपल्यासारखं आता आहे त्याच्यात प्रेशर बिशरचा काय विषयच येणार नाही नॉर्मल नाही तर इक्वलायझेशनचा प्रॉब्लेम जातो होता आज मी त्यांना ताच सांगितलं पण त्यांना स्विमिंग येतं मका नाही ना हो होय गाडी नाही अलाउड घोडा गाडी बाय बाय थँक्यू सो मच थँक्यू Thank you so much for diving with us, guys. I really like you. So if you have a free time, please put us on Google review. येस So we really appreciate that, man. गुगल रिव्ह्यू त्यांना द्यायचंय बाय अंकिता काय बोलतोस घ्यायचं शिकवलं ना जे एकदा कोणाला तिला कसं ते हे कसं घ्यायचं त्यांनी मला हे शिकवलं असं प्रॉपर हे घ्यायचं तर मी शिकणार थांब कसं कसं घ्यायचं ते मी त्या अरे ते कोणीच सोडत लक्षात नाही नाही ठेवणार मी ते कोणीच सोडत नाही सोडणारच नाही तर आता स्कुबा डायव्हिंग झालं आणि आम्हाला लागली भरपूर भूक त्यामुळे आम्ही आता परत अर्धा तास सायकल चालून चाललोय हॉटेलवर लगेच आंघोळ करणार रेडी होणार आणि जेवायला जाणार ऐकच ना भाऊ काय ऐकत नाही बाई वा 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 छान छान भारीच दिसतंय अरे आलीस का तू खरं तर हे तुमच्यासाठी लग्नाच्या वेळेला घेतलेलं होतं गिफ्ट दिलं नव्हतं ना तुमचं हा तर मग मी म्हटलं की पाठवणार ते राहून गेलं होतं तर रक्षाबंधनच्या निमित्ताने ते पाठवून दिलं तर ते ऍड केलं म्हटलं बहिणीनं पैसे कसं काय खर्च केले नाही रक्षाबंधनला खरं तर भाऊ देतो असं मी ऐकलेलं मी रक्षाबंधनला भावांना देतच नाही मी डायरेक्ट भाऊबीजेला भावांना गिफ्ट देते पण तुमचं लग्नाच्या वेळेचं कसं मी म्हटलं आहेर येईल आता आहेर तर काय आला नाही पण म्हटलं की ठीक आहे चला मला वाटलं बहिणीला आहेरापेक्षा माहेर प्रिय असं हो आहे नाही तेच म्हणूनच मी तसं केलं मस्करी केली हो पण खरंच तेव्हाचं होतं पण ते पाठवून दिलं आवडलं ना तुम्हाला फिट झालं की नाही अरे ते तुझ्या ह्या शर्ट मुळे माझी एक पॅन्ट बाहेर आली अच्छा मॅचिंग करायचं कारण मी सगळ्या भावांना दिलं होतं तुमचंच राहिलं होतं नाही काय अडचण नाही त्याच्यामुळे छान आहे मस्त आहे घालून छान वाटलं थँक्यू जावई बघा ए जर जावई तुला विचारतात रे ते तुम्ही बोलत होतात ना तू असं काय तुझं काय झालंय का तुझं नमस्कार बाहेर रुसलो समुद्रात जाऊन आला ना तो त्याला आता समुद्रातच राहावंसं वाटतंय हो मी पण ती पांढरी आहे तिचं काय नाही विषय अरे वेगळं हा तेवढ्या लांबून आवाज येणार नाही ये पुढे उठ जरा असं वाटतंय सो बेसिकली मला असं वाटतं की
कुणाल भगत हा द वाघ. वाघ. अरे वाघाला असं उठवतो गुड मॉर्निंग वाघ साहेब. हा. बालीतले पवार. बालीचे पवार. बालीचे पवार. हा. तर आता सप्टेंबर मध्ये अनाऊन्स होईल आहे. हो नाही 2 वर्ष अजून नाही होणार आहे. माझं झालंय टीम कुकशी बोलणं ऐका. सो सप्टेंबर मध्ये अनाऊन्स होईल. नोव्हेंबर मध्ये यायला पाहिजे इंडियामध्ये. अच्छा पूर्ण तू नाव घे व्यवस्थित मॉडेलचं. मला असं वाटतं की तू अंकिताला आयफोन 17 Pro Max 1 TB स्टोरेज तेवढं तर दिलंच पाहिजे. हा हे बघ बेअर मिनिमम ना. अरे मी स्वतः माझं कसं आहे माहितीये, मी एकदा फोन घेतला की 3 वर्षांनी फोन घेते. कुणाल उठ आता. अरे तर मी 14 घेतला 14 Pro Max 1 TB घेतला स्वतःसाठी. त्याच्यानंतर मी कुणालला 16 घेऊन दिला. आता मला असं वाटतं गिफ्ट दिलंस का कुणाला? हो ओके. आणि मी 17 मी घेऊ शकते, पण मला कुणालकडनंच हवाय. मला माझे पैसे नाही वापरायचे. मला आयफोन 17 Pro Max 1 TB आणि जर काही वेगळा कलर लॉन्च झाला तर मला तोच कलर हवा. बालीची करन्सी. स्कुबा डायव्हिंग करून आलो ना, त्याच्यामुळे मी आता लाईव्ह बद्दल थोडा सिरियस झालोय. मी आता स्कुबा डायव्हिंग केलं, त्याच्यामुळे मी जरा लाईव्ह बद्दल थोडं वेगळं विचार करायला. कसं काय विचारत? शेअर दोज थॉट्स. वेगळी दुनिया बघून आलो. मला मी खूप छोटा वाटायला लागलो. चालेल त्या छोट्या दुनियेतनं पण आम्हाला आयफोन 17 घेऊन द्यायचं. छोटा मटका. हो काल जखमी झालोय हो. फक्त मला पोरं नाही झालीत. अरे छोट्या मटकाला मुलं झालीत कुठेतरी झाली आहेत. कसं माहिती की त्याचीच आहेत? आता ते दीपला माहिती. दीपने सांगितलं. हे दीपला विचारलं पाहिजे की दीप तुला कसं माहिती. पण ठीक आहे कुणाल व्हॉट एव्हर. आयफोन 17 तो हो जाना चाहिए. प्रो मॅक्स काय आहे माझा 17 Pro Max काय आहे आयुष्यात फक्त 1 TB. अरे माझा तुला माहितीये ना माझा फोन खराब झालाय. तू स्वतः बघत होतास. आय अग्री. नेटवर्क येत नाही, कॉल्स लागत नाहीयेत. मी तसाच युरोपला वापरते. जाऊन ते मॅट्रिक्स चाललं नाही, काही चाललं नाही. मी कसा बसा फोन वापरते. का तर मला 17 हवाय. एवढा तर बायकोचा विचार तू केलाच पाहिजेस. कष्टात काळ काढते. अरे लोक आता साखरपुड्याला फोन गिफ्ट देतात. मी तर ते पण नाही केलं एक्सपेक्ट. फोन असतो काय झालं. तरी पण माझे सगळे फोन तूच घेतले. दॅट्स ओके. बघ कुणाल तिला सगळे फोन त्याने घेऊन दिले. आयपॅड घेऊन दिला तुला. अरे कुणाल आयपॅडचं नको सांगू. पाहिजे होतं 1 TB 500 GB तू 256 आणून. काय दादा आयपॅड वर फोन लागत नाही ना. हो वायफाय वालाच घेतलंय मी ते. आणि त्यातनं तो 256 GB. 256 मी बघितला होता 520 की त्याला तू असं सांगितलंस की हा कार्ड फोटोज कार्ड व्हिडिओ 256 GB ती एका आठवड्यात तुला भरून दिली. चेक आण माझा. चेकबुक आण. मी का आणू? तूच आण. म्हणजे तुम्हाला चेक देतोयस का? चहा चेक देऊन टाकतो तुला. डोक्याला ताप नको. किती देणार चेक? आधी प्राइस तर 2-2.5 लाख रुपये असेल काहीतरी. 2.25 असणार. 2.5 नको 3चा दे. जीएसटी पण लागेल. 2.30 पर्यंत जातो सगळं पकडून. ऍपल केअर पकडून 2.30 दुबईला घेऊया ना थोडा. साकेत कारण माझ्या हातातून फोन पडतो. दुबईला घेऊया ना प्लीज. त्याला ते आर्मर वाला गार्ड लाव आपण दुबईवर. मला प्रॉब्लेम दुबई. तू दुबईला प्राइस डिफरन्स मध्ये अजून एक ट्रिप होईल. नाही पण तू दुबईला घेतलंस तर मला प्रॉब्लेम. मला ऍपल केअर मिळतं का फक्त सांग. ऍपल केअर इंटरनॅशनल आहे अंकिता. नाही मागची नाही नाही मिळत दुबईला. 100% तर दुबईला. अरे भाई मी बाहेर आणलेले फोन इकडे ऍपल केअर घेतला. अरे तू युएस वगैरे वरनं घेतला असशील. तो दुबई मित्राचं घेतलं आम्ही क्लेम. युएसचा फोन. आमचा मित्र दुबईलाच जातो ना. आमचा एक दादा आहे. स्वस्त पण देतो. हा दादा आम्हाला काय आम्ही ड्रोन पण याच्याकडनंच घेणार. ऍक्च्युअली घेता येईल. फक्त ऍपलच्या शोरूम मधनं घ्यावं लागेल. तरी पण ते तसं त्या दुबईतल्या सेलफोनवर चालतं का वगैरे ते सगळं चालतं. तर कुणालच्या मते या सगळ्या फुटेजला हे म्युझिक सूट होत नव्हतं. त्याच्यामुळे कुणालने माझ्याकडनं फोन घेतला आणि त्याने पुढच्या क्लिपला एक व्हॉइस ओव्हर दिला. तो व्हॉइस ओव्हर तुम्ही ऐका.
तर हा स्पेशल व्हॉइस ओव्हर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये, कारण ते कुणाला स्वतःचं कौतुक ऐकायला फार आवडतं ना, त्याच्यामुळे ह्या व्हॉइस ओव्हरबद्दल त्याला कौतुक ऐकायला नक्कीच आवडेल. त्यामुळे तुम्ही जर हा व्हॉइस ओव्हर ऐकला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाल ना नाही मी घाबरले होते ना तेव्हा कुणाल आधी स्वतःची फाटली, कुणाल घाबरलाय पण त्याने सांगतो थांबा ती घाबरली आहे. सांगतो तुला काय झालं, माझी फाटले होते जेन्युअनली, म्हणजे बाहेर येईपर्यंत फाटले, पण त्याच्यानंतर मी फाटले बाजूला बघितलं हिचीवर फाटले, एकदा करून हिची परत फाटले कशी काय. हिला बोललो शांत राहा, काय व्यवस्थित होणार आहे सगळे, काय व्यवस्थित फक्त फॉलो कर सगळ्या गोष्टी. आणि नंतर हा पडला ही पडली. नाही मला तेच मी म्हटलं ना की मी तिकडे देवबागला स्कुबा डायव्हिंगला मी उडी मारली, आम्हाला त्यांनी उडी मारायला सांगितलं होतं स्ट्रेट व्हर्टिकल. इथे त्यांनी कसं सांगितलं पाठीवर पडायचं. मला काय टेन्शन, पाठीवर पडताना ते पाय घासला जर व्हायला तर, आणि खाली गेल्यानंतर वर येईन की नाही, आणि ते राहतच नव्हते अरे मागे उभे. पण इन्फ्लेट केलं ना तू. हो केलेलं, पण ते ज्याला पोहता येत नाही त्याला माहिती आहे. आता मगाशी बघितलंस ना तोंड साधं वर करता येत नाही मला, मी तोंड खाली ठेवून आणि मी त्याला पाण्याच्या खाली विचारते. तू असं म्हणतो तिकडे स्टार मोमेंट होती. तो आता आय विल काउंट टू 3 विल स्टार्ट विथ यू. नो स्टार्ट विथ हिम. तर मी काय म्हणलो की नाही इट्स ओके यू कॅन स्टार्ट विथ हिम. तर म्हणतो नको प्लीज. मला परत बोलला की नाही याच्यापासूनच करा. मी बोललो कर रे तुला पोहता येत प्लीज मला नाही येत तू कर. आणि माझं काय कुठूनही चालू केलं तरी मला उडीच मारायची नव्हती, मला वेगळंच टेन्शन होतं. उलट पडल्यानंतर मी डोळे बंद केले. परत सर्व वेळ लागतो, हार्डली 1-1.5 सेकंद जातो. आणि जेव्हा मी डोळे उघडले मला साराचे पाय दिसले. म्हटलं हिच्या पायाला पकडते आता, मी तिच्या पायाला पकडलं तोपर्यंत तिने मला हात दिला. म्हटलं वर नाही येत आहे ना मी. साराचे पाय मीच घेऊन दिला. मी आज सारला घेऊन फिरलोय. थ्रूआउट द टाइम साराचे पाय यांनी धरून ठेवले. बाई सोडू नको. बरोबर नसेल वाटत आणि मस्त वाटत असेल तर अजिंक्य सारखा. नाही असं पण सांगायचं पहिल्यांदा समुद्र अरबांनी नमस्कार घालावा. हे नाही, आणि तो मला वर येऊन सांगत जा अरे ते अजिंक्य आणि लव बेव काहीतरी करत असेल. अरे तो सॅमसंग तिला नव्हतं करायचं, ती नव्हती करत, तू सांगत होता. ती आहे की मी तुला सांगतो, ती आहे की नाही शिक्षणाला गेल्यासारखी बघत होती. असं पकडलेलं ना तेव्हा या दोघीने असा हात पकडला. त्याला माहिती नाहीये ना कुणाला असंच आहे. सांगितलं तिने ह्या दोघींनी पहिले असं हात पकडलेलं, असं पकडलेलं ना एवढा वेळ नाही, थोडा वेळ. तिने सांगितलं की त्यांनी तसं पकड. आम्हाला फॉलो केलंस म्हणजे तू आम्हाला फॉलो केलंस. ओके ऐक तरी अंडर वॉटर तन्वीने सगळे मासे बिसेचं नाव बिव पण विचारले. म्हणजे तिला बाहेर येऊन रिपोर्टच द्यायचे खाली काय काय बघितलं ते लिहून. पण ते सोड, आपण खाली एवढा वेळ होतो. आपण वरती आल्यानंतर त्यांना विचारला प्रश्न की किती वेळ आपण होतो खाली. त्यांनी आपल्याला 40 मिनिटं सांगितली. ती आपल्याला कन्फर्म नव्हती, ती आम्हाला कन्फर्म नव्हती. मग अजिंक्यने तुला काय वाटत, मी हिला विचारलं की तुला काय कसं नाही, मी हिला विचारलं की तुला काय वाटतं अंदाजे किती मिनिटं खाली असू. तरी म्हणती मला वाटत तरी नाही यार 40-45 मिनिट्स असतो. म्हणतोय 43 मिनिट्स काहीतरी. मी म्हटलं मला तर 20 मिनिट्सचे अप्रॉक्स वाटतं. ती पण म्हणली की हा मला पण तसं वाटतं. मी हिला विचारलं तुला काय वाटतं का टाइम किती वेळ आपण खाली होतो. ती म्हणली असो एक 40 म्हणलं तू कसं कॅल्क्युलेट केलं तू टाइम. माझा दर 15 ते 20 मिनिटांनी पेशन्स लूज होतो आणि 2दा झाला तो. आपण वरती गेलो ना, म्हणजे एक 10 मिनिटं आधी वरती गेलो ना आपण, पण मग इट डिड नॉट फील लाईक 40. नाही अरे पाण्याच्या खाली नाही कळत, पाण्याच्या खाली नाही कळत तुला वेळ नाही कळत. पाण्याच्या खाली खूप लवकर आपण खूप स्लो होतो. पाण्याच्या खालची लाईफ स्लो आहे पण आपला टायमिंग तोच आहे. 11:45 बघ, हा शेवटचा आपण फोटो काढला 11:45 11:50-55 आपण म्हणजे बरोबर आहे 40 मिनिट्स वगैरे होतं. गेलो आपण. काय स्कुबा केलंस तू. टर्टल नाही तू बघ खाली टर्टल बघ. थांब टर्टल नाही मला येण्यासाठी. गुड नाईट गाईज. बाय बाय. गुड नाईट साकेत दादा. बाय गुड नाईट. बाय गुड नाईट. किती वाजता तू सांग.
9 म्हणजे रेडी बंद कितीला होतं? रेडी होऊन की न रेडी होता? न रेडी. ओके. तर आमचा स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स अमेझिंग होता आणि यावर्षी आम्ही ऑक्टोबरमध्ये सर्टिफिकेशन सुद्धा करतोय आम्ही सगळेजण आणि ते तुम्हाला मी लवकरच त्याच्या डिटेल्स शेअर करेन. म्हणजे जर कोणाला आमच्यासोबत सर्टिफिकेशन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.